लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ही येणाऱ्या 15 मार्चच्या आसपास लागेल अशी शक्यता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सोलापुरात वर्तवली आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 13 मार्च दरम्यान जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत। त्यामुळे 15 मार्चच्या दरम्यान भारत निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होईल अशी शक्यता त्यांनी यावेळी वर्तवली। देशपांडे यांनी सोलापुरात लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतलाय। त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निराळी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारत निवडणूक आयोग अतिशय सक्त धोरण अवलंबित आहे। तसेच मतदानाचा टक्का वाढावा म्हणून अनेक उपाययोजनाही करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर 80 वर्षाच्या पुढील वृद्ध व्यक्तींना आणि दिव्यांग व्यक्तींना घरात बसून पोस्टल मतदानही करता येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। आणि अर्बन एरियामधल्या मतदाराला उद्धृत करणं हे मोठं चॅलेंज आहे। यावेळेला आपण महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग केला की जवळजवळ 150 ठिकाणी आपण जे हाऊसिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीचे क्लस्टर असेल किंवा हाय राईज बिल्डिंग असतील तर त्याच्या प्रिमायसेस मध्येच आपण आता पोलिंग स्टेशन आणलेले आहे 150 ठिकाणी, पुणे, मुंबई, ठाणे त्या ठिकाणी। म्हणजे कमीत कमी वरून खाली येऊन तरी मतदान करेल अशी तरी आपण अपेक्षा धरूया। हा एक प्रयोग आम्ही करतोय। दुसरा प्रयोग असं करतोय की हाऊसिंग सोसायटीची जे फेडरेशन आहे, त्याचे पदाधिकारी आहेत, त्यांना सुद्धा याच्यामध्ये आम्ही मतदार दूत म्हणून त्यांना घोषित केलेलं आहे। म्हणून त्यांची सुद्धा जबाबदारी आम्ही त्यांच्यावर थोडी देतो की तुम्ही तुमच्या सोसायटीमधले राहणारे जे मतदार आहेत त्यांना तुम्ही मोबिलाईज करा, त्यांना उद्धृत करा। तोही आमचा प्रयत्न चालू आहे। आणि तरुणांना यासाठी आम्ही शाळा कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांच्या मार्फत जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो। त्यांचं रजिस्ट्रेशन पण मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि त्यांनी मतदान करावं अशा प्रकारचा एक आम्ही प्रयत्न कॉलेजच्या प्रिन्सिपल्सला पण आवाहन केलेलं आहे की तुम्ही पहा तुमच्या कॉलेजमधला एकही मुलगा किंवा मुलगी जी रजिस्टर झालेली आहे ती मतदान त्यांनी केलेलं आहे कसल्या कारणामुळे हे तुम्ही मात्र पहा।